त्रिकुट पर्वतावरती हा गजेंद्र राहत होता. गजेंद्र म्हणजे हत्ती आहे. पण या हत्तीचं वैशिष्ट्य असं होतं, हत्ती वाघ आणि सिंहाला भितात, पण याला या गजेंद्र नावाच्या हत्तीला सिंह वाघ भ्यायची. त्याचं ते वैशिष्ट्य होतं. बलाढ्य हत्ती होता. परिवारासह आनंदानं तिथं वास्तव्य करणारा तो गजेंद्र अरे राम, असाच राम रे राम, रामा करता चाललंय सगळे. तो पूर्वजन्मातला इंद्रदुम्न नावाचा राजा होता. त्याच्याकडून अगस्त ऋषींचा अवमान घडला. त्यांनी त्याला शाप दिला. म्हणून करार्थने तो हत्तीच्या जन्माला गेला. ही त्याचं पूर्वीचं जीवन. त्रिकुट पर्वतावरती राहत असताना, कुटुंबाच्या बरोबर जीवन जगत असताना, एक वेळेस सरोवरामध्ये जलक्रीडा करण्याकरता पाणी पिण्याच्या निमित्तानं मध्ये घुसले. एकमेकाच्या अंगावरती. हत्तीला पाणी प्रिय आहे. हत्ती बघा तुम्ही, जर रस्त्याने चालला तर तो स्वतःच्या सोंडीनं आत पोटातलं पाणी घेऊन पुन्हा अंगावरती शिंपडत असतो सारखा. त्याला पाण्याची खूप आवड. जलक्रीडा प्रिय हत्ती. कुटुंबाच्या समवेत पत्नी, मुलं, शेजारी पाजारी, जातभाई सगळे घेऊन गेला. सगळे मध्ये शिरले सरोवरामध्ये. मनसोक्त जलक्रीडा केली. दुसऱ्याच्या अंगावर पाणी शिंपडणं, दुसऱ्याने आपल्या अंगावर पाणी शिंपडणं, एकमेकाला पाण्यामध्ये बुडवणं, डुंबवणं, दुसऱ्याने आपल्याला पाण्यामध्ये बुडवणं, पाण्याचा स्वतःच्या अंगावर घेऊन, पाणी अंगावर घेऊन त्याचा आनंद घेणं. अगदी मनसोक्त आनंद घेतला कुटुंबाच्या, परिवाराच्या समवेत. बराच वेळ जलक्रीडा झाली. एक जण आता थोडासा थकवा आला, मध्ये पाणी खेळून खेळून म्हणून बाहेर पडू लागला. एक हत्ती बाहेर निघता सगळे बाहेर आले. आणि हा गजेंद्र नावाचा हत्ती तोही बाहेर निघायच्या मनस्थितीमध्ये होता. बरंच आतमध्ये सरोवरामध्ये असल्या कारणानं तो निघायचा अंदाज तेवढ्यामध्ये त्याचा नकरानं म्हणजे मगरीनं पाय पकडला. सगळे बाहेर, मुलं बाहेर, मुली बाहेर, पत्नी बाहेर, भाऊ बाहेर, सगळे बाहेर होते. यांनी स्वतः स्वबळानं प्रयत्न केले. काय असतं, एक व्यवहार आहे बघा. ज्याच्या क्षेत्रामध्ये जो राहतो त्याचं त्या क्षेत्रामध्ये बळ जास्त असतं. सरोवर पाण्याचं ठिकाण आहे, मगरीचं ठिकाण आहे, नकराचं ठिकाण आहे. त्याचं बळ त्या पाण्यामध्ये अधिक आहे. हत्ती हा जमिनीवरचा प्राणी आहे, त्याचं जमिनीवर बळ जास्त आहे. तरी सुद्धा यांनी प्रयत्न केले, पण नकर मात्र पाय सोडायच्या मनस्थितीमध्ये नाही. कित्येक दिवस प्रयत्न केले, कित्येक दिवस. सगळे परिवारातले बाहेरून बघतायत. हा एकटा झुंजतोय, त्या नकराशी तोंड देतोय, पण कोणी त्याच्याकडे यायला तयार नाही. आशाळभूत नजरेनं पाहतोय बायकोकडे, पोराकडे, मुलीकडे, बंधूकडे, चुलत्याकडे, शेजाऱ्याकडे, भाऊकीकडे. आशाळभूत नजरेनं पाहतोय की हे येतील, मला सोडतील, मला यातून बाहेर काढतील. पत्नीनं आवाज दिला, पोरं
जा रे, तुमचा बाप आजूक आतून बाहेर याय नाही, लय त्याला पाणी खेळायची आवड, जा त्यांना घेऊन या. काय झालंय कोणाला माहिती, बराच वेळा तिथंच उभा राहिलेत का त्यांना कुणी पाय फी धरलाय काय माहिती. तिला थोडं जाणवलं, पोरं गेले, माग माग पत्नी गेली. त्या हत्तीच्या शेपटाला धरलं, सोनेला धरून वडायचे प्रयत्न चालू केले. साखळी लावली, पार सरोवरच्या बाहेरपर्यंत साखळी लावली हत्तीने. हत्तीला धरून सोनेला सोन, सोनेला सोन, सोनेला सोन. सर्वांनी वडायचा प्रयत्न केला, पण हत्तीचा पाय मात्र तो नक्र सोडायला तयार नाही. सगळा परिवार थकला, सगळे हत्ती थकले. शेवटी मग भावकी असती, किती दिवस सहकार्य करतील. एका एकानं सोडून देऊन आपापल्या परिवारात निघून जायला सुरुवात केली. एक 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 गेला. फक्त याचं कुटुंब परिवार तिथं थांबला. ह्याच्या परिवारानं पाहिजे तेवढा प्रयत्न केला. शेवटी बायकोनं पोरांना सांगितलं, त्यांच्या बायको म्हणली, पोरा हो, द्या आता नाच सोडून, पिकलं पाणी कधी ना कधी गाळणारच आहे. मातीचं मढ मातीला जाणारे. बघा तुमचा संसार, तुमची लेकरं बाळ. सोडलं ना पोराईनी, दिलं सोडून. आले सरोवराच्या बाहेर, खणका लागले. अशोक आवाज पांगतोय. अशोक बाहेर आले, पत्नी बाहेर आली, एकटा पडला. आता इथं रूपक आहे बघा. हत्ती हत्ती नाही, सरोवर सरोवर नाही, नक्र नक्र नाही. नक्र हा काळ आहे, सरोवर हा संसार आहे, आणि गजेंद्र हा जीव आहे. जीव म्हणजे आपण आहे. सरोवर रूपी संसारामध्ये पडलेला जीव आहे, आणि त्याला काळानं पकडलेलं आहे. एकटा पडला, शक्ती क्षीण झाली, आशेनं पाहायला लागला. मनामध्ये उपरतीचे विचार येऊ लागले. अरे, जिच्या संग लग्न केलं, जिचं पाणी ग्रहण केलं, तिच्याकरता मी काय काय नाही केलं. आज ती मला सोडून गेली. ज्या पोरांना मी जन्म दिला, त्या पोरांच्या संगोपनाकरता मी काय नाही केलं. मी ज्यांना माझं म्हणत होतो, ज्यांना मी आपलं समजलं, त्यांनी मला त्यागलं. एकटा पडलो. भावकीच्या सुखदुःखामध्ये वेळोवेळी उभा राहिलो, पण भावकीतले सुद्धा एक एक जण मला सोडून निघून गेला. पाठच्या भावासाठी सुद्धा मी काय नाही केलं. सगळं डोळ्यासमोर नकाशा उभा राहिला, चरित्र उभा राहिलं, डोळ्यातून अश्रू पडायला लागले. गावात सप्ताह चालू होता, सप्त्याला गेलो नाही रे यांच्याकरता. मी शेतात गाडून घेतलं, मातीत गाडून घेतलं. कधी कथा ऐकायला गेलो नाही, कधी कीर्तन ऐकायला गेलो नाही, कधी हरिपाठाला उभा राहिलो नाही. बायकोला सांगायचो शेतात भाकर पाठवून दे, पोराला जाऊ दे कीर्तनाला, सुधरतील. तू पण जात जा हरिपाठाला, तुझ्या तरा बदल होईल. ज्ञानदेव कुठे? ऐका ऐक. आणि मी स्वतःला शेतात गाडून घेतलं. राब 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 राबलो, माझेत म्हणून लाभलो. आणि यांच्याकरता मी माझं मातीत जीवन गाडलं. आज मला वेळेवर सगळ्यांनी सोडलं. मनात त्याच्या विचाराला यायला लागले, जीवाच्या, हत्तीच्या, नकरा, या गजेंद्राच्या. उपरतीने पश्चाताप जीवनामध्ये झाला. मला सोन्यासारखा देह मिळाला, पण मी त्याचं सोनं न करून घेता, संधीचा फायदा न घेता मी कुटुंबाकरता झिरलो, झुजलो, चंदनासारखं जीवन झिजवलं. पण त्याचा सुगंध न येता दुर्गंध आला. अंतर्मुख विचार करायचा. कथाही गजेंद्रा करता नाही, कथाही आपल्या करता, हे लक्षात ठेवा.
आपलं कोण आहे, आपलं कोण नाही. एकटा पडला. पत्नीनं पोरांना सांगितलं, पोराव निघा, जा बघा तुमचे कामं बघा. आपलंही असंच होतं. शेवटच्या घटका मोजायची वेळ यावी, भाऊकी भेटायला येते. काय चाललं भाऊ, बरं आहे का? हा, आवाज निघत नाही. डोळ्याची झापडी पडलेल्या शेतीवर होत नाही. हा करतो. खूप वाईट जीवन आहे. जोपर्यंत शरीरामध्ये तारुण्य तोपर्यंत मस्ती येते, पण ही मस्ती नंतर जिरते. मस्तीने आपल्याला जिरवू नये, आपण मस्तीला जिरवावं, असं जीवन जगावं. थोडस वाक्य कळायला कठीण आहे. तारुण्याशी आपण खेळावं, तारुण्याने आपल्याला खेळू नये. संसारात आपण खेळावं, संसाराने आपल्याला खेळू नये. हे सूत्र आहे जीवन जगण्याचं. आमचे गुरुजी वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य पकवास शिकत असताना म्हणायचे, पकवाजावर बोल 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 बसवत असताना बोलाने आपल्याला खेळू नये, आपण बोलाला पकवाजावर खेळवायचं, तर बोल बसला म्हणायचं, नाही तर बोल बसलाच नाही. हे सूत्र आहे. गायन काम करताना रागाने आपल्याला फिरवू नये, रागाला बिंगवावं, रागाला फिरवावं. आपल्या रागाच्या आळवण्याच्या त्या लपकीमध्ये तो आनंद आपण घ्यावा. या निसर्गाच्या चालीसारखं चाल खेळू नये. आपल्या जीवनाच्या स्वानंदाची चाल त्याच्यामध्ये खेळावी, आनंद घेत राहावा. होतं असं जीवनामध्ये. शेवटच्या घटका मोजतो, काही दिवसावरच येऊन ठेपता आपला शेवटचा समय. गावामध्ये वार्ता जाते, पाहुण्या रावड्यात सख्या सोयऱ्यामध्ये वार्ता जाते, हरे भाऊचं आता काही खरं नाही, काही दिवसावर आलाय. सगळे येतात, भेटतात. काही एक मला कळत नाही हो, खातो तेव्हा कुणी खायला नेत नाही, आणि खात नाही त्या टायमाला बिस्किटचा पुडा, म्हाताऱ्याला बिस्किटचा पुडा. पोरगी बी म्हातारीला चॉकलेट घेऊन जाती, चगळीन तेवढंच तोंडात. सफरचंद, तिचे सफरचंदासारखे गाल होते तवा नाही, खोबळ्याची वाटी झाल्यावर सफरचंद, खारका, खोबरं, काजू बदाम. कधी वही उश्याला ठेवतं, अण्णा एक सफरचंदची फोड देऊ का, एवढी खाना. खावत नाही, आता खावत नाही. आता कसली फोड आली, तू आलीस का, बरं झालं. आता माझं काही खरं नाही बघ. मीरा, मीरा. ही आपली अवस्था आहे, लक्षात ठेवा. फोड खावत नाही तेव्हा पुरीला सुधरलं यायचं फोड घेऊन सफरचंदाची. टाका 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 नुसतं वास घेतं, उशाला पाय त्याला सगळं खायचंच पडलेलं असतं. खातंय तोपर्यंत खायला कुणी देत नाही, खायचं बंद झालं जग खायला देतं. ही जगाची रीत आहे. म्हणून शेतकऱ्याला माझी विनंती आहे, शेतकरी राजा, तो राजा आहेस, तो भिकाऱ्यासारखं जीवन जगू नको, पोटाला चिमटे घेऊ नको, स्वतःला पोटभर खाय, सक्षम बन, आरोग्य सांभाळ. तू जगाचा पोशिंदा आहेस. जग तुझ्याकडे भीक मागतंय, तू राजा आहेस. स्वतःला कमकुवत समजू नको, आणि सरकारापुढे भिकाऱ्यासारखे हात पसरू नको. सरकारने तुझ्या पुढे हात पसरावे. सरकार भिकार चोटे, तुझ्या मतदानावरती ते सत्तेवर बसतंय.
त्याच्याकडे हात पसरायची वेळ तुला येऊ देऊ नको. तू सक्षम बन. निसर्ग तुला साथ देतोय, त्याच्यात तू स्वतःच सोनं करून घ्यायला पाहिजेस. पण शेतकरी मात्र खातो रे, मात्र चांगलं विकतो आणि मात्र खातो. खाऊ द्या पोराला, चांगलं खाऊ द्या. किती साठवलं तर एक दिवस ते इथंच राहणार आहे. क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा, क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा, क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा, क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा. तूने जो कमाया है, हरी बोल. तूने जो कमाया है, वाह वाह. तूने जो कमाया है, दूसरा वो खाएगा. क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा, क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा. क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा, क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा. जब तलक ये रिश्ता है, हरी बोल. जब तलक ये रिश्ता है, जय हो. जब तलक ये रिश्ता है, तब तलक ये नाता है. क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा, हरी क्या बोल. लेके आया तू, क्या लेके जाएगा. क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा, क्या लेके आया तू, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. जाएगा. आपण काय घेऊन आलो? क्या लेके आया तो क्या लेके जाएगा. काय घेऊन आलोय, काय घेऊन जाणार आहे? काहीच नाही घेऊन आलो, काहीच घेऊन जाणार नाही. याच्याकरता आनंदी जीवन जगायचंय. शेवटच्या घटका मोजतो. एक दिवस कानं सोडून देतात, ऐकायला येत नाही. एक दिवस डोळे सोडून जातात, दिसत नाही. दात सोडून गेलेले असतात. हातपाय सुद्धा आपली जागा सोडून देतात. अर्धांग वायू होतो. काय विपन्न अवस्था होते. बसा. एवढी विपन्न अवस्था होते की पराधीन जीवन होतं. जिने पराधीन अनेक हाती. आपलं जीवन आपल्या हातात नाही, परक्याच्या हातात आहे. आपलं जीवन आपल्या हातात येण्याकरता परमार्थिक पुष्टी जीवनात यावी. वारोनी गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता. हे जीवन आमच्या दिगंबर बाबाचं होतं. हे जीवन आमच्या नारायण बाबाचं होतं. हे जीवन आमच्या महादेव बाबांचं होतं. कोणाकरता जगले ते? जगाकरता जगले, पण स्वतंत्र जगले. ही स्वातंत्र्यता प्राप्त करून घ्या आणि मरताना याचं दुःख वाटणार नाही. कंगोनी सफरचंदची फोन आणली काय, ठकूबाईने आली काय, मीराबाई नाही आली काय, पोरानं बघितलं काय, सुनानं नाही दिलं काय, याचं दुःख वाटणार नाही. आज गजेंद्रला दुःख आहे. सगळ्यांनी सोडलंय, सगळ्यांनी सोडलंय. वाटतं माणसाला मित्र माझा आहे, पत्नी माझी आहे, मुलगा माझा आहे, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. कोणे कुणाचं एकला मी दुःख भोगी, कुंभ पाक जाचणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. धर्म जागो सदैवाचा जेवा परोपकारी. अंतकरणातला स्वावलंबीपणाचा धर्म जागावा, स्वतंत्र जीवन व्हावं. लयच खरं कधी कधी असा विचार केला, अंतर्मुख होऊन तर फार भयान अवस्था आहे. माणसं भीत नाहीत, हो भीत नाहीत. निडर माणसं जीवन जगतायत. आणि काय व्हायचं ते होईन, आणि जसं होईन तसं होईन.
कवा बी मरायचंच. मर ना, तू तर मरणारच आहेस. मरण अटळ आहे, पण चांगल्या मरणानं मर. मरण अटळ आहे, चांगल्या मरणानं मर. आनंदानं मर, मरण आनंदाचं व्हावं, त्याच्याकरता ही भागवत कथा आहे. मरण दुःखाचं नसावं. मरताना पोरीमध्ये जीव गुंततो. काल बोलून गेलो मी, पोरगी येते, भाऊला ऐकायला येत नाही, डोळे उघडत नाही. शेवटच्या घटका मस्त, भाऊ एकदा डोळे उघडून बघा ना. वाह 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 वाह. कशाचा डोळे उघडतोय भाऊ? मी आले ना, तुमची मीरा. इथली नाही बरं का, इथली नाही. मीरा मीरा मीरा, मी मीरा आले. मिली मिली मेली नाही, मीरा आले, मीरा. ऐकायला येत नाही. भाऊ शेवटच्या घटका मोजतो. पाहता पाहता राजा व सगळे सखे सोयरे भावताली बसतात आणि आपल्या मृत्यूची वाट पाहतात. नाही आता संपलंय. काही काही म्हणतात काय नाही गाड्या, खरं त्याचे फार हाल व्हायला लागलेत, त्यांनी आता उरकून घ्यावं. बाईला म्हणे खरं मरता तरी बरे. बरं म्हणते. जिनं आपल्या खांद्याला खांदा देऊन संसाराची धुरा चालवली, ती सुद्धा म्हणते मेलेलं बरं आता म्हातारं. आपल्या मरणाच्या बऱ्यावर जर जग टपकत असेल तर आपण अमर झालेलं बरं. मरायच्या अगोदर मरून उरावं, असं जीवन जगावं. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. भीत नाही आता आपुल्या मरणा. मरणाला भ्यायचं नसतंय, मरणाला सामोरं जायचं असतंय. ही आमच्या वारकरी संप्रदायाची रीतिरिवाज आहे, परंपरा आहे. ही अध्यात्मातली मस्ती, अध्यात्मातली पुष्टी आहे. ही ऊर्जा आहे, ही ऊर्जा आली पाहिजे. सगळे जवळ येतात, सगळे बघतात, आरडाओरडा करतात. मेल्यानंतर सुद्धा माणसं मेला याचं दुःख व्यक्त करत नाहीत. आमचे गुरुजी चंद्रशेखर मला सांगत असतात, कधी कधी मेलेल्या माणसाच्या हातामध्ये अंगावरती सोनं असावं, हातात अंगठी असावी. घरातल्या लोकांचा घायटा चालू असतो, आरडाओरडा चालू असतो. आंघोळीला काढतात, आंघोळ घालतात, ताटीवर मांडतात. मग त्यात काही विशारद लोक असतात. ए पोरी उठा, दर्शन करा, आता एकदा शेवटचं पाहून घ्या, उठा उठा, रडू नका, आरडाओरडा करू नका, भरपूर उशीर झालाय, उठा उठा. ही विशारद. तिथली चतुर महामुनी, ए पोरी गबरे, चल चल एकदा डोळे उघडून बघ, पुन्हा पाहायला मिळणार नाही. असती भावना, असते, असावी. तिथं मग सगळे दर्शन करतात आणि बायको दर्शनला येते. काय करू आहे, कसं झालं, माझा बाबू गेला ना, हिचा बाबू, माझा वाघ गेला की मला सोडून. आणि तिथं येते डोळे भरून अशी वासून डोळे उठरून बघती आणि बघता बघता हातात अंगठी दिसती. बा त्यांना अंगठी लय आवडत होती ना. हो 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 हो. अरे ती अंगठी आवडत होती सांगायचं नव्हतं ना, ती अंगठी काढून घ्या ना म्हणून आडायचं होतं. ते तुम्हाला कव्हा कळायचं हे सूत्र? हा सोर लय विचित्र आहे. अंगठी गेली असते ना मसन वाट्यात, ती हिचा जीव त्या नवऱ्यात नव्हता गुंतला, अंगठीमध्ये गुंतला होता. कारण पोराला द्यायची ना, जवळ साचलं पाहिजे. अरे धनात मन गुंतलंय जगाचं, माणसाच्या दुःखात नाही गुंतलेलं. मला सांगायला गोड वाटतंय, तुम्हाला हसायला बरं वाटतंय, पण याच्या पाठीमागच्या वेदना जाणा. काय जीवनाची अवस्था आहे, काय तऱ्हा आहे आपल्या जीवाची. मानवाचं जीवन सुद्धा पवित्र बनलं पाहिजे. मी या महात्म्याच्या विधीला होतो, त्यावेळेस मी 5वीला 5वीला. 5वीला होतो. 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 5वी
दिगंबर बाबांनी मला वाटतं सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 4 वाजता देह ठेवला, बरोबर ना? 4 वाजता देह ठेवला. तिथं तात्यांच्या वाड्यापुढं तिथं ठेवलं होतं बाबांना. गावकऱ्यांची भावना होती बाबांचा फोटो नाही, चांगला एखादा फोटो आता तरी काढून घ्यावा. दिगंबर बाबा फोटो काढून देत नव्हते. मला वाटतं मी ती एक फोटो पाहिला बघा, बाबा अशी गाडीत बसलेले येतं, होता ना गाडीत बसलेला फोटो, एक बैलगाडीत गोठ्यात बसलेला इथं समोर आहे ना, हां तो फोटो काढला. ते फोटो काढला दिगंबर बाबांनी शिव्या दिल्या होत्या, फोटो काढून देत नव्हते. आमच्या सेल्फी चालू आहेत. पंत महाराज थांबा बरं जरा, तोंडात गुटक्याचा बॉकना, सगळा दुर्गंध सुटलेला. महाराज थांबा बरं. उलशी काय झालं रे बाबा? काही नाही, एक सेल्फी काढू, पुढे बघा बरं. ही आमचा परमार्थ आहे, आमच्या परमार्थाची तरा आहे. दिगंबर बाबांनी देह ठेवला आणि त्या दिवशी फोटो काढण्याकरता परिसरामध्ये बीड जिल्ह्यात माणसं फिरली कॅमेरा बघायला. जास्त जुना काळ नाही ना हा, जास्त जुना काळ नाही हा. 4 वाजेपर्यंत कॅमेरा पाहत फिरली गावातली पोरं, पण कॅमेरावालाच भेटला नाही या बीड जिल्ह्यात. ही साधूची इच्छा आहे, आपला फोटो नको माग. आणि त्या महात्म्याने देह ठेवल्यानंतर त्या महात्म्याचा आदर करण्याकरता पंचकृषी गोळा झालती. केवढा आदर, विधी करताना केवढा आदर, प्रत्येकजण नतमस्तक होत होता. ही आदराचा विधी आहे. हे अंगठी काढून गेला हो 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 हो, हे काय कामाचं? हे अनादर आहे, अनादर आहे. अनादर होऊ नये आपला. जाऊ द्या, माझा मुख्य विषय राहील प्रत्येकानं सावध व्हावं. हे कशा करताय? भयभीत होण्याकरता नाही, कुटुंब सोडून देण्याकरता नाही, कुटुंबावरचं प्रेम कमी करणे. अरे कुटुंबावर आतोनात प्रेम करा, आपल्या जीवापेक्षा प्रेम करा, त्यांना जीव लावा, प्रेम द्या, ऐश्वर्य द्या, धनसंपत्ती द्या, त्यांच्यामध्ये नखशिकांत डुंबून राहा, पण आपला वैयक्तिक परमार्थ सावधगिरीनं करा. एक दिवस यांचा मी नाही हे भान ठेवा. कदाचित तुमचे ते आहेत, पण तुम्ही त्यांचे नाहीत हे लक्षात ठेवा. मी कुणीतरी वेगळा आहे अशी अपेक्षा अंतकरणामध्ये बाजूला ठेवा आणि विरक्त जीवन जगायला शिका. आज त्या गजेंद्राच्या जीवनामध्ये पश्चाताप आला, बेभान झाला. हजारो वर्ष युद्ध केलं त्या नकराबरोबर, हजारो वर्ष. भागवत सांगतंय एकटा लढला सरोवरामध्ये, क्षीण झाला आणि मनामध्ये विचार आला, अरे आता माझं कोणीच नाही, पण ज्या अर्थी मी जन्मलोय, ज्या अर्थी हे जग दिसतंय, त्या अर्थी या जगाचा कुणीतरी मालक चालक असेल रे, त्याला तरी आपलं म्हणून हाक मारावी. नाही मी त्याच्या आजपर्यंत भक्ती केली, नाही मी त्याच्या नावानं कधी भजन केलं, पूजन केलं, आज तरी त्याला मी हाक मारून माझ्या हाकेला हाक त्यानं द्यावी. म्हणून करताना इकडं तिकडं पाहिलं, आकाशाकडे मुख केलं, मोठ्यानं आरोळी दिली. जर या जगाचा कुणी चालक, जर या जगाचा कुणी मालक जर असेल, तर या पिडलेल्या हत्तीला, पिडलेल्या गजेंद्राला साथ द्यावी. या संकटातून त्याने मला मुक्त करावं. आहे का कुणी या जगाचा मालक? त्याने या गजेंद्राला संकटातून सोडवण्याकरता यावं. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आषाढ नदीनं 10 दिशेला बघत होता. आरोळी वैकुंठापर्यंत पोहोचली. आर्त आरोळी, आरोळीला म्हणतात. येईगा तुबाया बाबा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. येईगा तुबाया बाबा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. संकोच वाटतोय, मन धाकधूक करतं कधी कधी.
गजेंद्रानं हाक मारली, आर्त आरोळी दिली, येई गातो माय बापा पंढरीच्या राया. ये बाबा. वैकुंठापर्यंत हाक पोहोचली. योगायोग भगवान परमात्मा लक्ष्मी आईसाहेबांना जेवण्याकरता वाढलं, जेवण्याकरता बसले. मुखात घास घालायचा, कानावरती आरोळी आली. आहे का कोणी या जगाचा मालक? आहे का कोणी या जगाचा चालक? असेल तर त्याने माझ्या या आर्त आरोळीला ओ द्यावी, मला संकटातून मुक्त करावं. देवाच्या कानावरती आवाज पडल्या पडल्या देवाने मुखात घास घालायचा खाली ठेवला. आणि कबीर महाराज वर्णन करतात, देव किती वेगानं आले. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. लक्ष्मी आई साहेबांनी विचारला, व काय झालं? उचलला घास मुखात घालता घालता खाली का ठेवला? कुठं चाललात? देवाला सांगायचं होतं, लक्ष्मी मी हत्तीकडे चाललो, गजेंद्राकडे चाललो. हा कहे लक्ष्मी, हा शब्द लक्ष्मी जवळ उच्चारला, ती म्हणेपर्यंत गजेंद्रापर्यंत गेले. एवढ्या तातडीनं देव आले. गरुडाला मागं टाकलं. देव पुढं पळतायत, गरुड मागून आलाय. आणि देवाची ती छबी पाहिली गरुड हत्तीनं, गजेंद्रानं. आला रे मला सोडवण्याकरता. अंगावरती रोमांच उभा राहिले. गजेंद्राला धीर आला. आयुष्यभर त्याची मी आराधना केली नाही, पण माझ्या शेवटच्या श्वासाच्या आरोळीला त्यांनी ओ दिली. अंतकरणातून देवाला बोलवलं तर देव येतो, वरपंगी बोलवलं तर मग येत नाही. म्हणून भजन कसं असावं? वंगळवाणी नसावं. भजन ते वंगळवाणी, नरका जाणे चुकेना. आमच्या भजनाच्या फार तारा झाल्यात महाराज. भजनामध्ये आम्हाला बिड्याचा कट्टल लागतो, तंबाखूची पुडी लागते, चुन्याची डबी लागते. खिचट नाही ना? खरंच बोट नका दाखवू, वासे नका मोजू. आपलं बघायचं. आता ही आपला आरसा आहे भागवत कथा. मी कुणाची निंदा करत नाही, कुणाचे दोष दाखवत नाही, आणि मला कुणाचे दोष पाहायची सवय नाही. कारण मी माझेच दोष घालवता परेशानी. तुकोबराय बोलतात, कासया गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय तयाचे उन्यासे. कशाला जगाचे दोष पाहू बाबा, लोकांच्या घराचे कशाला वासे मोजू. मी किती स्वच्छ आहे हे पहा. हा आरसा आहे, हा आरसा आहे. इकडं काय कमी आहे? इकडं बी काही काही तंबाखू खात्यात, मिसरी लावत्यात, नस वाढत्यात, त्याच हातानं भाकरी उलथित्यात. मी त्या आळंदीला असताना कोकणामध्ये कीर्तनाला गेलो. एकदम दुर्गम भागे कीर्तनाला गेलो. 5 वाजता पोहोचलो. टायमिंग गाडी एस टी होती. गावकऱ्यांनी मस्त एका घरी, गावाच्या थोडं बाजूला घर होतं, तिथं व्यवस्था केली होती. तिथं गेलो. कार्यकर्त्याने तिथल्या माता माऊलीला सांगितलं, म्हणे महाराज आलेत, पुढं बैठकीमध्ये आहे म्हणे व्यवस्था सगळी, काही अडचण नाही, करू द्या त्यांना आराम. त्यांनी सांगितलं त्या आईसाहेबाला, म्हणे महाराजांना दूध वगैरे करा, तुमच्या घरी दूध आहे म्हणे, भरपूर आहे म्हणे, सकाळी मुद्दाम ठेवलं आहे. योगायोग असा मी आपल्या बैठकीत बसलो, हातपाय धुतले. पाठीमागच्या स्वयंपाकाच्या रूमच्या बैठकीला एक दरवाजामध्ये होता. तो दरवाजा लोटून घेतला होता, पण थोडीशी सांद होती आणि नेमकं चुलीच्या निटोब्यानी होती. त्या आईसाहेबाने धुमताना 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 मिस्त्रीला येत होती, इकोन 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 इकोन. आणि मला दूध तापायला ठेवलं होतं साखर टाकून. सकाळपासून घोटलेलं दूध होतं, लाल गावरान गाईचं, म्हशीचं नाही. दूधवर आलं तर त्याला खाली लावायचं होतं, तिने हल्ला फुकारा गेला आणि त्याच्यात मिस्त्रीचा सारा
ही खिडकीतून पाहिलं, मला इकडंच पोटसूळ उठला. ती बिचारी आपलं ग्लास भरून दूध घेऊन आली. म्हणले महाराज सकाळपासून जेवलात नाही, जेवलात एसटीने आलात, आळंद देऊन आलात. खाली प्लेट मध्ये ग्लास दूध, फुल ग्लास भरलेलं, लाल जरी तापलेलं माझ्याजवळ आणलं. मला म्हणे महाराज एवढं दूध घ्या आणि आराम करा, आता हरिपाठ वगैरे होईन, बाकीची येते. मी म्हणलं आई, म्हणे काय, मला दूध घ्यायचं नाही. अहो आत्ता बहीण कार्य करते. म्हणलं मला डॉक्टरने सांगितलं दूध घेतलं की मरशी. म्हणलं घ्यायचं म्हणलं दूध. अहो मी तुमच्यासाठी आणलंय, मी माझ्यासाठीच आणलंय, मला माफ करा, पण मला घ्यायचं नाही. दूध घेतलं की मग पित्त खवळत आहे. म्हणलं मला दूध जमतच नाही. अहो थोडं एक कप भर तरी घ्या ना. नाही ना, मला डॉक्टर म्हणला मेलाच तू दूध घेतलं की, तू जागणारच नाहीस म्हणला. बळबळ हात जोडून माघारी लावलं दूध ते. त्याच्यामुळं तंबाखू खाऊ नका. मिसरीला लावत आपल्याकडं नाही सहसा, पण काही काही आहेत आपल्या थोड्याशा कधी मधी तंबाखू खात्यात. खाऊ नका. आणि तुमचं काय सांगू, तुमचं सांगायला लागीच नाही. तुमचं लय अवघड आहे. हे भजनाला बसते तर मागच पिचकाऱ्या हाणतात. यांचं लय अवघड आहे. स्वयंपाकाकडे गेलं तिथं काय झालं, तुना लावते. स्वयंपाकाच्या बाजूला फेकला मुक्ता. करू नका. व्यसन करणं पाप आहे. व्यसन करणं नुसतं पाप नाही, महापाप आहे, महापाप. महापापाचे भागीदार बनू नका. मद्य प्राशन करू नका, तंबाखू खाऊ नका, गांजा ओढू नका. कालच बोललो परदिवशी, इथं कली राहतो, कली. द्यूत खेळणं म्हणजे काय, व्यसनच आहे. मद्यपान करणं काय, व्यसनच आहे. इथं कलीला राहण्याची जागा आहे. इथं हे कलियुग आहे. कली तिथं सत्यानाश करतो. काय सांगत होतो मी, काय सांगत होतो, विसरलं माझं. तुमच्या त्या मिस्त्रीनं घातलं माझं सगळं दुधानं. हा, गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधेश्याम. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. गजराजापाशी भगवान परमात्मा आले. हाकेला आर ताळवीला भगवान परमात्म्याने हो दिली. अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी प्रेम दाटून आलं, कंठ दाटून आला. इकडं तिकडं पाहिलं, अरे मी ज्याला काही देऊ शकलो नाही तो माझ्या करता आला. ज्याला मी काहीतरी दिलंय ते लांब गेले. हे जग असंच आहे. ज्याला दिलं ते लांब जातं, ज्याला नाही दिलं ते प्रेमाने जवळ येतं. त्याला प्रेम करा. कुत्र माणसाच्या जवळ येतं पण माणसं येत नाहीत कधी कधी. कुत्र माणसाला वेळेवरती सहकार्य करतात पण माणसं माणसाला सहकार्य करत नाहीत. देव आला, कुतूहल वाटलं, आनंद झाला, काय देऊ काय देऊ, देण्याकरता काही नाही. इकडं तिकडं पाहिलं, सोंड पूर्ण अशा अंतरावरती एक कमळाचं फूल फुललेलं होतं. सोंडेनं ओढलं आणि देवाकडे ते फेकलं. पत्रम पुष्पम फलम तोयम योमेत भक्त्या प्रयच्छती. ज्याला मग निश्चिम भाव उल्लासे, मज अर्पवयाची निमिसे, फळ एक आवडे तयाचे, भल तैसे हो. निश्चिम भावानं देवाच्या दिशेनं ते कमळाचं फूल फेकलं. भगवंतानं वरचीवर हातात घेतलं. नकरा गजेंद्राच्या जवळ आले. गजेंद्रानं सोंडेनं देवाला नमस्कार केला. जय हो भगवान, जय हो भगवान. भगवंताने नमस्कार स्वीकारला. का रे बाबा, काय एवढा अर्थ आवळी दिलीस. देवा माझा तुला नमस्कार आहे. साष्टांग प्रणिपाती. देवा मी पिडलो, हजारो वर्ष झाली देवा, मी या नकराने मला पिडवलंय, तो मला सोडायला तयार नाही. देवा मला वाचव. देवानं स्वतःच्या सुदर्शन चक्र त्या नकराकडे सोडलं. नकराचा वध केला. हत्तीला मुक्त केलं. हत्तीला देवानं बरोबर घेतलं. निघाले. नक्र उभा राहिला. थांब देवा. का रे बा, काय तुझं म्हणणं. माझं म्हणणं का, गजेंद्राला घेऊन चालला, मला का नाही. आईला दोन्ही मुलं सारखीच असतात. आईच्या पोटात भेदभाव मुलाविषयी नसावा, असेल तर ती आई नाही. असतील मुलामध्ये गुण कमी अधिक, अवगुण कमी अधिक,
एक मुलगा अवगुणी एक मुलगा गुणी आहे, म्हणून अवगुणी मुलाचा आईनं त्याग करायचा नसतो. तू आमचा मायबाप आहेस. गजेंद्रला घेऊन चालला, मला का नाही देवा, तुला नाही नेणार. माझ्या भक्ताला पिडवलंस, माझ्या भक्ताला त्रास दिलास, माझ्या भक्ताला दुःख दिलंस. ज्याने माझ्या भक्ताला दुःख दिलं, जो माझ्या भक्ताचा शत्रू तो माझा शत्रू. तू माझा वैरी आहेस, माझ्या भक्ताचा वैरी तो माझा वैरी. नाही नेणार मी तुला. देवा बघ, मागचा पुढचा विचार कर. जाताना पाऊल उचलताना विचारपूर्वक पाऊल टाक आणि मला न नेण्याचा विचार कर. जरा घेऊन जाण्याचा विचार कर. नाही नेणार तुला. चल जा मग. बघन मी पण. बघन? हो मी पण बघन. काय बघशीन? देव माग वळले. नंगे को खुदा डरता है. थांबला ना, जगाचा बाप थांबला. बघन म्हणल्यावर हे इकडे भाव केलंच म्हणते. बघन तो ऐकड आणि बघून घेईन. मायाभिमान गटात बळे. इकडे दाखव ना, इथं दाखव. अरे देवानं जन्मच मानवाचा त्याला बळ दाखवण्याकरता दिलाय. इथं हिम्मत दाखव. बघन म्हणलं देव मागला. काय बघशीन? काय बघशीन? तुझा नको नेऊ मला. नाही न्यायचं मला. नाही नेणार तुला. मग बघन. अरे काय बघशीन? काय बघशीन? जगाला बोंबलून सांगल. वेदांनी वर्णन केलं तसा हा नाही, पुराणांनी सांगितलं तसा हा वागत नाही, शास्त्र म्हणतंय तसं हे जगाला स्वीकारत नाही. खोटारडा आहे, लबाड आहे, लटका आहे. जगाला बोंबलून सांगन. अरे मी पाप्याला स्वीकारतच नाही. मी पापी. मी हो तू पापी. कसा पापी आहे मी? सांग कसा पापी आहे? तर माझ्या भक्ताला त्रास दिला तो पापी. जो पापी तो जगाला त्रास देतो. जो पापी तो दुसऱ्याला पीडा देतो. पाप आणि पुण्य कशावर आहे? पाप ते परपीडा, पुण्य ते परोपकार. परोपकार करणारा पुण्यवान आहे आणि पीडा देणारा पापी आहे. हे लक्षण आहे पाप आणि पुण्याचं. तू पापी आहेस. देवा थांब थांब. देवा थांब. मी पापी. हो तू पापी. अजून विचार करून सांग. मी पापी. हो तूच पापी. देवा काकडा नुसताच तू वारकरी नुसते काकडाच ओरडत का म्हणून? काय म्हणतात काकड्यात? हा, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. अरे तुझं जर मुख पाहिलं तर कोटी ब्रह्महत्याचं पाप जात. मग या पठ्ठ्यानं तुझं मुख पाहिलंय. मी पापी कसा? सांग सांग. मी पापी कसा आहे? का मी पापी? देव निशब्द झाला. देवाला बोलता येईना. देवाला भांडावं. भांडावं देवाला. तुकोबाराय भांडले महाराज. हा, देवाला खाली उतर म्हणून तुकोबाराने गाथ्यामध्ये भाषा वापरली. घे हारी उतर खाली. एक तर हरलो म्हणून सांग, नाही तर जागा सोड. विटेवरून खाली ये. हाय का हिंमत आपल्यात? हा, आपल्यालाच पोरग म्हणते होय घराच्या बाहेर. काय आपली लायकी आहे? इतकं खालचं जीवन आपलं होईल असं वागू नका. खरंच परमार्थ आनंदाने करा. आपली पोरं, आपल्या सुना, आपले नातू, आपले लेकरं आपली देव म्हणून पूजा करतील असं वागा. आज नकराने देवाला थांबवलं. देव निशब्द झाला. खरंय नकरा. तो म्हणतो ते खरंय. माझं मुख तू पाहिलंस, पुण्यवान झालास. चल चल माझ्याबरोबर. देवानं गजेंद्राचा जसा उद्धार केला तसा नकराचा म्हणजे मकराचा सुद्धा उद्धार केला. दोन्ही जीवाला मुक्त केलं. हे गजेंद्राचं आख्यान आहे. गजेंद्र जीव आहे, काळ नक्र आहे, सरोवर संसार आहे. संसाररूपी सरोवरामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय. काळरूपी नकरानं तुम्हाला मला पकडलंय. पाह्य पा केवडा पसरला चवडा करुनिया माझी वडा आकार गजो. आ वासून घडी घडी काळ वाट याची पाहे. काळ आपली वाट बघतोय. काळानं आपल्याला पकडलेलं आहे आणि आपण पिडलेले जीव आहोत. अनंत दुःखामध्ये आपण जीवन जगतोय. अशा दुःखात जीवन जगत असताना सुखाचा धागा कुठंतरी जीवनामध्ये मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करावी.
असं जीवन जगावं, याच्याकरता गजेंद्र आख्यान सदैव ध्यानात आणावं आणि आपलं जीवनाचं कृतार्थता प्राप्त करून घ्यावी. 9व्या स्कंदामध्ये ईशानो कथा आल्या. ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या राजराजवाड्यांच्या कथा, चंद्रवंश सूर्यवंश, प्रभू रामचंद्राचं 2 अध्यायामध्ये चरित्र आलं. प्रभू रामचंद्र भगवान भगवान की जय. श्री राधे श्याम. 10 मिनिटं राहिलेत. 10 मिनिटामध्ये मला जन्म साजरा करायचा आहे. फुलं पुत्र, आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श मित्र. बोलू नका, फक्त 5 मिनिटं बोलू नका. आज काय झाकी वगैरे नाही, बाळच मिळालं नाही आपल्याला. गेल्या वर्षी माया नव्हती, कृष्ण होता. यावर्षी मायेने अतिक्रमण केलं, कृष्णच गायब झाला. कृष्णच नाही यावर्षी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राधे श्याम. प्रभु रामचंद्राचं आदर्श जीवन, मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. जीवनाची मर्यादा शिकायची असेल तर प्रभु रामचंद्राचं जीवन श्रवण करावं. रामाच्या जीवनाचा आचार करायचा प्रयत्न करावा. भाऊ भाऊ कसे असावे? राम लक्ष्मणासारखे, राम भरतासारखे, राम शत्रुघ्नासारखे असावे. जावा जावा कशा असाव्या? जावा 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 अशा असाव्या. यावा यावा नको. जावा जावा कशा असाव्या? सीता माता, उर्मिल्लाई, श्रुतकीर्ती, मांडवी यांच्यासारख्या जावा असाव्या. मुलगा कसा असावा? श्रीरामचंद्रासारखा असावा. पती कसा असावा? श्रीरामचंद्रासारखा असावा. पत्नी कशी असावी? सीता मातेसारखी असावी. आदर्श राजा श्रीरामासारखाच असावा. शत्रू रामासारखाच असावा. रावणाचा शत्रू काय असा हलकट होता काय? हे असा आदर्श राम, मित्र राम, आदर्श शत्रू, आदर्श मित्र. अनेक सर्वांगाने विचार करा. आदर्शता आणि मर्यादा प्रभू रामचंद्राच्या जीवनात आहेत. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्राचं जीवनचरित्र संसारातील मर्यादा शिकवतं, जीवनाच्या आचरणाच्या मर्यादा शिकवतं. दशमस्कंदामध्ये निरोध लक्षणाचा विचार, द्वापार युगाचा काळ. 2 मिनिटामध्ये जन्म साजरा करतो. द्वापार युगाचा काळ. शेवटच्या चरणामध्ये पृथ्वीवरती असुरी वृत्ती वाढल्या गेली, पाप वाढल्या गेलं. पृथ्वी माता भयभीत झाली. ब्रह्मदेवाकडे बापाकडे गेली. ब्रह्मदेवाला व्यथा व्यक्त केल्या. ब्रह्मदेवानं सांगितलं, बाबा माझ्याकडे जन्म देणं हातात आहे, पण तुझं दुःख करणं माझ्या हातात नाही. चल तुला घेऊन जातो भगवंताकडे, क्षीरसागराकडे. ब्रह्मदेव, इंद्रादिदेव, भगवान शंकर आदी करून सकल देवता क्षीरसागरी गेले. भगवंताची स्तुती केली, भगवंताचा जय जयकार केला आणि भगवान परमात्म्याला पृथ्वीचं गाऱ्हाणं सांगितलं. भगवंताने होकार दिला, काळजी करू नका, जा आपापल्या स्वस्थानाला जा, येतो मी, काळजी करू नका. यादव समग्र भारे तुम्ही, देवादिकांना इशारा केला, सांगितलं तुम्ही यादव म्हणून जा पुढं, आलोच मी. कौंडण्यपुरासी जावे तुम्ही, लक्ष्मीला सांगितलं मी गेल्यानंतर तू पाठीमागून ये. वसुदेव देवकीचा विवाह घडून आणला.
कंसाची सख्खी चुलत बहीण देवकी लग्न झालं. वाट लावण्याकरता सुवर्णाच्या रथामध्ये नवरदेव नवरी बसवले, म्हणजे देवकी आणि वसुदेव बसवले आणि त्यांचं सारथ्य कंस करू लागला. सख्ख्या बहिणीवर प्रेम नाही, एवढं त्या देवकीवरती आतोनात कंसाचं प्रेम होतं. आनंदानं हर्षोल्लासानं थाटात लग्न लावून दिलं. आता बोलवण करून वाट लावतोय म्हणून बसला. आनंदाच्या लहरी अंतकरणातून उसळत होत्या. तेवढ्यात आकाशवाणी झाली, कंसा, जिचं सारथ्य करतो तिच्या पोटी 8वा तुझा वैरी जन्माला येणार आहे. आकाशवाणी झाली. म्यानमधली तलवार उपसली, उभारला, मारण्याकरता हात पुढं केल्याबरोबर कंसाने हात धरला, वसुदेवाने हात धरला. स्त्री हत्या करणं चांगलं नाही. बराचसा तिथं संवाद आहे. कंसाने माघारी शस्त्र घेतलं, बंदिवासात दोघा पती पत्नीला टाकलं. 6ही मारित दुराचारी. 6चे 6 देवकीला झालेली मुलं कंसानं मारली. 7व्यांदा भगवंतानं शेषाला सांगितलं, जा आता तुम्ही या पुढं व्हा. त्याने सांगितलं, आपल्या बापाची टप्पर नाही बा म्हणला, तुमच्या संग येणाराने येऊ नये. मेलो ना म्हणला, लक्ष झालो तवा. अरे कंदमुळं मी आणून दिले र तुम्हाला, दोघा नवरा बायकोला. पाणी मी आणून दिलं. अरे पण एकदा पण दोघं बी नवरा बायको मला असं सुद्धा म्हणले नाही, लक्ष म्हणा खारे, एखादा घास खाय, घोटभर पाणी पी. लक्ष मेला ना नुसता आणू आणूच. 14 वर्ष उपाशी मारलं र तुम्ही मला. 14 वर्ष वनवास म्हणला लक्षाला मिळाला, रामाला नाही मिळाला. लक्ष्मणाला आणि सीताला वनवास नव्हता. रामायणकार, रामन करणाऱ्या मंडळी, ऐकणारे मंडळी, वनवास कुणाला होता खरा? खरा वनवास सीतेला आणि रामाला नव्हता. खरा वनवास लक्ष्मण आणि उर्मिलेला होता. दोघा पती पत्नीची ताटाटूप झाली. घरी आईच्या सेवेकरता उर्मिला राहिली, भावाच्या भाऊजेच्या सेवेकरता हा वाघ आला होता. भोगलं म्हणला, भरपूर भोगलं. जिरली म्हणला माझी. आता आपल्या बापाची टाप नाही. निघा तुमचे धंदे तुम्ही बघा. धंदाच नाही तर काय, याचा धंदाच हा. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. दिनरजनी हाची धंदा. याला धंदाच येतो, याचा धंदा आहे. आपण नाही तुमच्या धंद्यात परत. निघा मला, बघा तुमचे धंदे. देव मनातले मनात हसले. झालं म्हणले, लक्ष्मणराव जरा बिघडला हो म्हणले. बरं एक काम करू म्हणले. काय? त्यावेळेस मी मोठा होतो, तो छोटा होता. मोठ्याची आज्ञा पाळणं लहानाला कर्म प्राप्त आहे, तोच क्रम. पण आता उलट करू, तू आता पुढं जा, तू मोठा हो, तुझी आज्ञा मी पाळण्याकरता मागून येतो. काय म्हणता? हे जीवाचा स्वभाव असलाय. लक्ष्मणराव म्हणलं की लक्ष्मणराव फुगला ना. चालतंय म्हणला, येतो. निघाला पण पुढं लक्षात आलं, देवा काय 6 गेलेत, 7वा बी फराळावर जायचा. 6 कंसरावाने मारले ना, माझा तसंच व्हायचं नाही. काळजी करू नको, योग मायेला पाठवतो. देवकीला 7वा गर्भ राहिला. योग मायेच्या द्वारा गोकुळामध्ये रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. भगवान परमात्मा 8व्यांदा आले. देवकी गरोदर राहिल्या. गर्भाचे दिवस पूर्ण झाले. 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. वसुदेव देवकीला अभय निर्माण झालं होतं. आता काय होईल? आता कसं होईल? 6 गेले, 7वा गळाला, कुठं गेला पत्ता लागला नाही. 8वा येतोय, आता काय होईल? चिंताग्रस्त जीवन. उद्याच्याला त्यांच्या दुःखाचा विस्तार आपण ऐकूया. फक्त जन्म साजरा करायचा. देवाने सावध केलं, काळजी करू नका. मी आता जन्माला येतोय, अवताराला येतोय, भ्यायचं नाही, घाबरायचं नाही. मी आहे, मला पाठीमध्ये घाला.
आणि देवकी नंद आणि यशोदेच्या घरी मला नेऊन ठेवा. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, गोकुळाला मजने गोकुळाला, हो, मजने गोकुळाला. असं गुपचूप न्यायचं, असा याचा भाव. मला रात्री त्याला मी जन्माला आल्यानंतर मला नंद बाबाच्या घरी पाटीत घालून घेऊन जा. माया उपजली तेथे ठेवी मज आणि मायेला आणि येथे. मायेला घेऊन या, मला तिथं ठेवा. गुप्त गोष्ट सांगितली, देवांतर्धान झाले आणि भगवान परमात्म्याचा अवतार कारागृहामध्ये प्रकट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल. अर्धीच फुलं व्हायची, जवळचे पुष्पवृष्टी अर्धे जवळ ठेवायचे आणि अर्धी पुष्पवृष्टी करायची. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मा अवतराला आले. अवतराला आल्याबरोबर वसुदेवानं मिठी मारली, घेतलं, हृदयाला कवटाळलं, एकाग्रता साधली, अभिन्न रूपता साधली, अभेदता साधली. ब्रह्माशी ऐक्य साधावं असं ऐक्य साधलं. देवकीचा हृदय लटलट कापू लागलं, चिरफाड हृदयाची होऊ लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी वधील. सोडा त्याला, सोडा त्याला, पाटीत घाला, घेऊन जा. कंसाला कळेल माझ्या बाळाला वधील, माझ्या बाळाला मारेल. भयभीत झालेली देवकी पाठीमध्ये देवाला घातलं, डोक्यावरती पाटी घेतली. डोक्यावर पाटी घेतल्याबरोबर बंधनं गळाली. वसुदेव बाहेर पडले. रक्षपाळ मूर्छित अवस्थेमध्ये आपोआप योगमायेनं त्यांच्यावर मूर्छा टाकली. यमुनेच्या तीरापर्यंत आले, यमुनेमध्ये प्रवेश केला. यमुनेला पूर चढला, पूर चढला अचाट, त्याशी लाविला अंगुष्ठ. देवाने पाय बाहेर काढला, यमुनेला दर्शन दिलं. यमुनेचा पूर वसरला. नंद वसुदेव गोकुळामध्ये प्रवेश केला. नंद बाबाच्या वाड्यात आले. रात्रीचा 2चा समय. नंद बाबाच्या वाड्याचे दरवाजे उघडे. यशोदेच्या कक्षेपर्यंत प्रवेश केला. यशोदा मूर्छित अवस्थेत पडलेली, प्रसूत झालेली. काय झालंय भान नाही, प्रसूत झाले याचं भान नाही. योग मायेनं आच्छादन केलेलं. वसुदेवानं खाली पाटी ठेवली. बाळाला उचलून घेतलं. विरह प्राप्त झाला. वेदना व्यक्त केल्या. मनातले मनात देवाशी बोलले. खाली ठेवलं, मायेला उचललं, पाटीत घातलं, पाटी डोक्यावर घेतली आणि वसुदेव निघाले. वसुदेव मथुरेच्या वाटाला लागले. रात्रीचा 2चा प्रसंग. गाईला चारा टाकण्याकरता नंद बाबा जागी झालेले. तेवढ्यामध्ये यशोदा शुद्धीवर आली. पाहते तर बाळ समोर खेळतंय. आता गोकुळात आनंद जन्मला. आनंदाला पारावार नाही. दासीनं पाहिलं, नंद बाबाकडे पळत गेली. बाबा अभिनंदन, बाबा अभिनंदन, बाबा बाबा अभिनंदन. बाबाच्या लक्षात आलं, हां आनंद जन्माला वाटतं. नंद बाबाला आनंद झाला आणि अशा प्रसंगी एकमेकी गवळणी सांगू लागल्या. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 वा पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला
यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला ज्यांच्याकडे फुलं आहेत त्यांनी पुष्पवृष्टी करायची. पुंडलिक वरदा हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय. नंद बाबाच्या घरी भगवान परमात्म्याचा अवतार झाला. गवणी एकमेकीला सांगू लागल्या. सगळ्या नंद बाबाच्या दारात गोकुळ उभा राहिलं आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा होऊ लागला. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. फुगडी फुगडी हा. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय उभे राहा सगळे. कन्हैया लाल की. उभे राहा सर्व, उभे नंद राहा. घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की. जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की. हाथी घोड़ा पाल की जय यशोदा लाल की. हाथी घोड़ा पाल की जय यशोदा लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हरी बोल. धरून बसावं लागेल त्याला. चव्वडी त्यांची पण तसाच. धरून बसावं लागेल. पूजेला वर बोलवा. संदीप जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की. जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल ओ की. जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की. जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो धरून जय बसायचं. कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. बारीक करा. बारीक आवाज. महिला मंडळी नुसतं उभं राहू नका. किती सांगू मी सांगू कोणाला. ए, दमनी, 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 दमनी. गोजे हो खाली बसा. किती दमनी, दमनी वाला. सांगू कुणाला. किती सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. रास खेळू चला रंग उधळू चला. रास खेळू चला ग रंग उधळू चला. आला आला दगादा. जय हो. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळी अवतरले. गोड हसू गालात पैठण थरथरले. तारा दिसतो गोपियाला नटू. तारा दिसतो गोपियाला नटू. नव्या नवतीचा जय हो. नव्या नवतीचा शिंगार केला. राधे राधे. आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.